लाडकी बहीण योजनेविषयीच्या आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आज दुपारी 3:48 महिलांच्या खात्यावर पैशांचा पाऊस होणार आहे। म्हणजे थोडक्यात पैसे जे आहेत ते सर्व महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे। दिवाळीचा बोनस असेल किंवा इतर राहिलेले पैसे असतील किंवा अजूनपर्यंत 1 रुपयाही जर प्राप्त झालेला नसेल तर खात्यावर अशा सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते आजचे आज जमा होणार आहेत। आणि आतापर्यंत 4 टप्प्यात पैसे वाटप जे आहे ते चालू झालेले आहे। पहिले 2 टप्पे तर पूर्ण झालेले आहेत आणि भरपूर महिलांच्या खात्यावर पैसे देखील त्यांना प्राप्त झालेले आहेत। आता 2 टप्पे राहिलेले आहेत। 5 ते 10 ऑक्टोबरचा तिसरा टप्पा आणि 10 ते 15 ऑक्टोबरचा चौथा टप्पा, या 2च टप्पे राहिलेले आहेत। आणि या 2 टप्प्यांतर्गत भरपूर महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत। आणि आताची सर्वात मोठी अपडेट असणार आहे ही, आज पैसे जे आहेत ते भरपूर महिलांच्या खात्यावर प्राप्त होणार आहेत, परंतु त्या महिला निवडक असणार आहेत। आणि ज्या महिलांनी अर्ज जे आहेत ते काही ठराविक महिन्याच्या कालावधीत केलेले आहेत आणि अशाच महिलांना पैसे जे आहेत ते आज प्राप्त होणार आहेत। तसेच चौथा अधिक 5वा हप्ता म्हणजे दिवाळी बोनस तुमच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार, तसेच 4,500 ऐवजी फक्त एकाच महिन्याचे पैसे जर आले असतील तर ते कशामुळे आले आहेत आणि ते पैसे जे आहेत ते कधीपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार याच्याविषयी देखील आपण अपडेट जे आहे ती जाणून घेणार आहोत। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर आलेले आहेत आणि कोणते जिल्हे अजूनपर्यंत राहिलेले आहेत, आपण सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की अशा प्रकारचे इम्पॉर्टंट ऑफिशियल आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जे आहे ती आपण सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम म्हणजे 25 ते 30 सप्टेंबर कोणत्या महिलांना पैसे भेटलेले आहेत। ज्या महिलांनी ऑगस्ट आणि जुलैमध्ये अर्ज केले होते, जुलै ऑगस्ट या 2 महिन्यात ज्या महिलांनी अर्ज केले होते अशा महिलांना 25 ते 30 सप्टेंबर रोजी पैसे प्राप्त झालेले आहेत। परंतु यामध्ये देखील भरपूर महिला ज्या आहेत त्या अजून देखील राहिलेल्या आहेत। त्या कशामुळे राहिल्यात तर एक गोष्ट जाणून घ्या। ज्या महिलांची अर्ज जे आहे ते ऑगस्टच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात केलेले आहेत, हे पहा, पहिल्या 2ऱ्या आठवड्यात ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत अशा महिलांना पैसे प्राप्त झालेले आहेत। परंतु काही महिलांनी अर्ज जे आहेत ते ऑगस्टच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात अर्ज केल्यामुळे त्यांचे अर्ज अप्रूव्ह होण्यासाठी सप्टेंबरपर्यंतचा कालावधी लागलेला आहे। म्हणजे जरी तुम्ही अर्ज ऑगस्टच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात अर्ज केला असेल आणि तुमचा अर्ज पुढे अप्रूव्ह म्हणजे पुढील महिन्यात जर अप्रूव्ह झाला असेल तर अशा महिला अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत। म्हणजे ज्या महिलांचे अर्ज उशिरा अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिला राहत आहेत। त्याच्यानंतर 25 ते 30 सप्टेंबर झाल्याच्यानंतर दुसरा हप्ता जो आहे तो दुसरा टप्पा आपण थोडक्यात म्हणूया 1 ते 5 ऑक्टोबरपर्यंत भरपूर महिलांच्या खात्यावर जमा झालेला आहे। यामध्ये देखील अशा स्पेशल महिला आहे ज्यांनी अर्ज जे आहे ते जुलैच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात केले होते। हो मित्रांनो, अतिशय आपण एक्झॅक्ट माहिती देत आहोत, कारण की भरपूर महिलांच्या जवळपास 3 ते 4,000 कमेंट रोज आपल्याला प्राप्त होत आहेत आणि त्या कमेंटनुसारच आपण सर्वे करून प्रत्येक महिलांना कोणत्या महिलांना कधी पैसे आले त्याच्याविषयी आपण डिटेल माहिती काढलेली आहे। ही माहिती काढायला आम्हाला 6 ते 7 तास लागलेले आहेत आमच्या टीमला। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कारण की ही माहिती अतिशय इम्पॉर्टंट माहिती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। ज्या महिलांनी जुलैच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात अर्ज केलेले आहेत, 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात अर्ज केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अप्रूव्ह झालेले आहेत किंवा 5 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी लागलेला आहे। हे पहा, ज्यांनी ऑक्टोबर महिन्यात भरपूर महिलांचे अर्ज आले होते, कोणी ॲपवरून अर्ज केला असेल, कोणी वेबसाईटवरून अर्ज केला असेल तर अर्ज मंजूर होण्यास भरपूर वेळ लागलेला आहे। आणि ज्या महिलांचा अर्ज मंजूर होण्यास कमीत कमी 2 आठवडे किंवा 3 आठवडे किंवा जवळपास 1 महिना देखील लागलेला आहे, अशा महिलांचे अर्ज जे आहेत ते त्या महिलांना पैसे जे आहेत ते उशिरा येत आहेत। कारण की कमेंटमध्ये आपल्याला सांगितलेले आहे महिलांनी, सर आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अर्ज केला होता किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात अर्ज केला होता आणि आमचा अर्ज अप्रूव्ह होण्यास जवळपास 1 महिना एवढा कालावधी जो आहे तो गेलेला आहे। आणि एवढा कालावधी गेल्यामुळे त्या महिलांना पैसे जे आहेत ते नक्कीच उशिरा प्राप्त झालेले आहेत। आता काल 7 तारीख होती आणि त्या तारखेदरम्यान काही महिलांना 7,500 रुपयांचे बोनस जो आहे तो प्राप्त झालेला आहे। हे पहा, 7,500 रुपये का तर त्या महिलांना आले तर त्या महिलांचा अर्ज जो आहे तो उशिरा मंजूर झाला होता आणि एकत्रित पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा हे 5 हप्ते जे आहेत ते लाडकी बहीण योजनेचे त्या महिलांना प्राप्त झालेले आहेत। आणि एवढे सर्व हप्ते प्राप्त झाल्यामुळे 7,500 रुपये एवढी मोठी प्रचंड मोठी रक्कम जी आहे ती त्यांच्या खात्यावर महिलांच्या खात्यावर जमा झालेली आहे। याच्यानंतर आता दुसरा टप्पा जो आहे तो तिसरा टप्पा 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे आणि आज 8 ऑक्टोबर आहे, कारण की आज भरपूर महिलांच्या खात्यावर दुपारी 3:48 टायमिंग का दिलेलं आहे आपण तर आतापर्यंतचे प्रिव्हियस रेकॉर्ड आहे, जेव्हा लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात तेव्हा ते दुपारच्या नंतर येतात। जर जास्त मोठा टप्पा असेल तर सकाळपासून पैसे येण्यास सुरुवात होते आणि शेवटचा टप्पा जो आहे तो 10 ते 15 ऑक्टोबर असणार आहे। आणि या 10 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पैसे जे आहेत त्या लाडक्या बहिणींना
सकाळपासूनच येण्यास सुरुवात होणार आहे, त्याच्याविषयी देखील आपण पुढे अपडेट देणारच आहोत. परंतु आज 8 ऑक्टोबर आहे आणि आजच्या तारखेनुसार आणि आज पैसे जे आहे ते वाटपाचा अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा असणार आहे आणि त्यामुळे आज दुपारी 3 वाजल्याच्या पुढे म्हणजे 3:48 भरपूर महिलांच्या खात्यावर पैसे जे आहे ते जमा होणार आहे. ज्या महिलांचे आधार सीडिंग ओके आहे, सर्व फॉर्म स्टेटस ओके आहे, फॉर्म अप्रूव्ह आहे, कुठल्याही प्रकारच्या स्क्रुटिनी नाही, अशा सर्व महिलांना पैसे जे आहे ते 10 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान शेवटच्या टप्प्यात तर भेटणारच आहेत. परंतु आज 8 ऑक्टोबर रोजी देखील भरपूर महिलांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. आता यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात त्यावर देखील भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या डिपेंड केल्या जातात. म्हणजे तुम्ही जालना जिल्ह्याचा असू द्या, परभणी असू द्या, नांदेड असू द्या, बीड असू द्या किंवा अहिल्यानगर, कोणताही जिल्हा असू द्या तुमचा, तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल त्या जिल्ह्यात पैसे जे आहेत ते आज वाटप होणार आहेत. परंतु यामध्ये काही मोठे जिल्हे झाले, मुंबई शहर झाले, मुंबई रायगड झाले, मुंबई उपनगर झाले, पुणे झाले, या जिल्ह्यात आज अद्यापही महिलांना पैसे जे आहेत ते आलेले नाहीत. कारण की हे तुम्ही स्क्रीनवर 10 जिल्हे पाहू शकता. या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त असल्यामुळे पैसे येण्यास त्या अशा जिल्ह्यांना उशीर होत आहे. तो उशीर कशामुळे होत आहे तर ही गोष्ट जाणून घ्या. DBT जे आहे ते तुम्हाला इथे कॅलेंडरमध्ये दाखवतो. ऑक्टोबरचा महिन्याचा हा स्क्रीनशॉट आहे आणि यानुसार आज 8 ऑक्टोबर आहे. हे पहा, पहिला टप्पा 1, 2, 3 आणि 4 ते 5 ऑक्टोबरपर्यंत पार पडलेला आहे. हा दुसरा टप्पा होता. 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान पैसे भरपूर महिलांना आले, नो प्रॉब्लेम, यायलाच पाहिजेत. आणि दुसरा टप्पा होता 1 ते 5 ऑक्टोबर. हे पहा, हे अतिशय महत्त्वपूर्ण तारीख होती. कारण की या दरम्यान महिलांना 7,500, कोणाला 4,500, कोणाला दिवाळी बोनस 3,000 अशा प्रकारचे प्रत्येक महिलेला वेगवेगळी रक्कम जी आहे ती जमा झालेली आहे. आता काही महिलांना 1,500 रुपये आलेले आहेत. 1,500 रुपयेच आल्यामुळे त्यांनी काय करायचे तर गोष्ट जाणून घ्या. ज्या महिलांना 1,500 रुपये आलेले आहेत अशा महिलांना येणाऱ्या कालावधीत म्हणजे 8 ते 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान ही तुम्हाला तारीख हायलाईट करून दाखवतो मी. यांना सक्त आदेश आलेले आहेत एकनाथ शिंदे यांच्यावरून की जोपर्यंत महिलांना प्रत्येक महिलेला पैसे जे आहे ते भेटायला पाहिजेत. मग तो दिवाळी बोनस असेल, पहिला, दुसरा, तिसरा हप्ता असेल, कुठल्याच हप्त्यापासून महिला ज्या आहेत त्या वंचित राहायला नाही पाहिजे असे सक्तवरून आदेश आलेले आहेत. आणि बँकांना देखील तसे आदेश आलेले आहेत की बँकेत जर पैसे कट झाले तर तुम्ही डायरेक्ट कंप्लेंट जी आहे ती ऑनलाईन कंप्लीट करू शकता त्या बँकेविषयी. आणि जर तुमचे 24 तासाच्या आत तुमची कंप्लेंट जी आहे ती रजिस्टर केली जाणार आहे आणि जर पैसे काटले असतील तर ते त्वरित तुमच्या खात्यावर पुन्हा एकदा पैसे ते जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्ही अद्यापही बँकेत जाऊन चेक केले नसेल तर बँकेत जाऊन चेक करा पैसे आले की नाही. आणि आता ज्या महिलांनी अर्ज सप्टेंबर महिन्यात केलेले होते, हो मित्रांनो, सप्टेंबर महिन्यात भरपूर उशिरा अर्ज ज्या महिलांनी केलेले आहेत अशा महिलांचे अर्ज अजूनपर्यंत, काही महिलांचे अर्ज तर पेंडिंगच आहेत, काहीचे अप्रूव्ह झाले नाहीत किंवा काहीचे रिसबमिटचे ऑप्शन आले आहे. वेबसाईट सध्या लोडवर आहे. प्रचंड प्रमाणात अडचणी आहेत. परंतु या सर्व अडचणीतून एकच उपाय असणार आहे, तो म्हणजे फक्त थोडासा वाट पहा मित्रांनो. आणि थोडी वाट पाहिल्याच्यानंतर तुम्हाला पैसे जे आहेत ते म्हणजे खात्यावर जमा होणारच आहेत. जमा होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. आता भरपूर महिला विचारतात, सर पैसे तर येणारच आहेत लाडकी बहीण योजनेची, मग मोबाईल आम्हाला कोणत्या बहिणींना भेटेल, म्हणजे लाडकी बहिणीची गिफ्ट जी आहे ती कोणत्या महिलांना मिळणार, सरकारकडून मोबाईल गिफ्ट मिळणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत लगेचच. हे पहा, काल त्या दिवशी उदय सामंत यांनी कोकणातून त्यांच्या भाषणातून, लाईव्ह भाषणातून त्यांनी घोषणा केली होती की आम्ही लाडक्या ज्या महिला बहिणी लाडक्या बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी आहेत, ज्यांना एकापेक्षा जास्त हप्ते जे आहेत ते पडलेले आहेत, एक किंवा एकापेक्षा जास्त हप्ते पडलेले आहेत, अशा सर्व बहिणींना आम्ही मोबाईल जो आहे तो गिफ्ट करणार आहोत, असे त्यांनी घोषणा जी आहे ती केलेली आहे. आता गिफ्ट 24 प्रत्येक जिल्ह्यानुसार 2,400 महिलांना मोबाईल जे आहे ते प्राप्त होणार आहेत, भेटणार आहेत. आता यासाठी फॉर्म कशा भरायचा, काय भरायचा त्याच्याविषयी आपण पुढे माहिती जाणून घेऊया. हे पहा, फॉर्म भरण्याची कुठल्याही प्रकारात महिलेला गरज नाही, कारण की सध्या तरी शासनाने तुम्हाला सांगितलेले नाही की फॉर्म भरा. आणि फॉर्म भरण्यासाठी हे पहा, हे लकी ड्रॉसारखी सिस्टीम असणार आहे. ज्या महिलांचे नशीब चांगले त्या महिलांना मोबाईल जो आहे तो स्क्रीन टच अँड्रॉइड 7,500 ते 8,000 दरम्यानचा मोबाईल जो आहे तो प्राप्त होणार आहे. कारण की आपण भरपूर माहिती जी आहे ती गोळा केलेली आहे आणि त्या माहितीच्यानुसार ज्या महिलांनी कमीत कमी एक हप्ता भेटायलाच पाहिजे तुम्हाला, जो आतापर्यंत जर एक हप्ता किंवा 1,500चा हे पहा अर्ज तुम्ही कोणत्याही महिन्यात केलेला असू द्यात, पैसे तुम्हाला एक हप्ता, कमीत कमी एक हप्ता जर भेटला असेल तर या योजनेच्या लकी ड्रॉसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात. 2,400 महिलांना मोबाईल जे आहे ते प्राप्त होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणीचा अर्ज केला असेल तर मोबाईल देखील तुम्हाला भेटणार आहे, त्यात काहीच वाद नाही. आता भरपूर महिला विचारत होत्या, सर आम्ही या जिल्ह्यातून आहोत, आम्हाला पैसे आले नाहीत, कधी येणार. तर हे पहा, आपण सध्या सर्वे करत आहोत. कमेंट तुम्ही करा तुमचा जिल्हा आणि तुमचे नाव सांगा, आपण लगेचच ती कंप्लीट पुढे फॉरवर्ड करणार.